बोट टीम मॅचला होतोय सुरुवात. 3 षटकाचा सामना असेल, लक्षात ठेवा. शैलेश आणि अंकुश ही जोडी. दिलीप गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. चला बेस्ट ऑफ लक बोट टीम मॅचला होतोय सुरुवात. 3 षटकाचा सामना. पहिला बॉल अगदी थोडस सफल झाले होते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एकदम बैल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथून काही आवश्यकता नव्हती. पहिल्या विकेटचं पतन होईल. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाव्यांसाठी बाद. गॉन. पहिल्या बॉलवर अगदी विकेट पाहायला मिळाले रनआउटच्या स्वरूपात. हार्दिक जातोय नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये. फलकार धावा आहेत. एक दुसऱ्या धाब्यांसाठी मात्र परतत होते आणि तिथून धावाच्या स्वरूपात शैलेशला परतावा लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले हार्दिक. धाव फलकार धावा आहेत. एक बॉलच्या अगदी समाप्त अखेर. दिलीप एक चांगले गोलंदाज आपण पाहतायत. चांगला अनुभव त्यांच्याकडे. पुढील बॉल थोडसा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. एकदम बैल. एकीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 2 या अंकावर. दोन धावा धाव फलकावर. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. हो अप्रतिम चेंडू, क्या बात है. दिलीप 40 प्लसचे खेळाडू आपण पाहत आहेत. अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतायत. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि धाव फलकार धावा आहेत 2. पहिले षटक मार्गस्थ आहे. धाव फलकार धावा आहेत 2. ऐ सरतोडी चषक 2026 सुंदर आयोजन. ऐकुल्लाई सरतोडी चषक. हो तिथे क्षेत्ररक्षक होते. चांगला बॅकअप मिळाला. एकदा बैल. एकीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतात 3 या अंकावर. जय हनुमान वाडीव बी संघ प्रथम बॅटिंग करताना थोडीशी सुरुवात खराब राहिलंय. 4 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 3. एक गडी बाद. पुढील बॉल पुन्हा एकदा. हो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. हार्दिकलाही परतावं लागेल. 2 धक्के 3 या धावसंख्येवर गॉन. नवीन फलंदाज. थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळाली चेअरमन वाडी बी संघाकडून. तो चांगली सुरुवात झाली आहे जीवदानी वाळू तलाव या संघाकडनं. धाव फलकार धावा 3. पुढील बॉल. धाव फलकार धावा 3. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदम मैल. एकीने धाव फलक जाऊन पोहोचेल 4 या अंकावर. 4 धावा धाव फलकार. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. चांगलं षटक पाहायला मिळालं. दिलीपचं कौतुक करावं लागेल. 4 धावा 2 विकेट्स जरूर पाहायला मिळात एसडीचे.
आविष्काराला गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 अगदी आपण पाहत आहेत. पहिलं षटक आविष्कारने जर 3 विकेट्स परिपूर्ण केले तर तुषार यांच्याकडनं ₹500 कॅश प्राइज त्यांच्यासाठी असेल. पहिला बॉल. हो 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 अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुंदर चेंडू डिलिव्हर केला गेला. डॉट बॉल येतोय. आविष्कार आपण पाहत आहेत. ज्या अनुषंगाने दिलीपने गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी आविष्कार. सुरुवात चांगली राहिलंय. धावफलका धावा 4. 4 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे गेली. एकदा मैल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थोडासा फंबल झाला आणि त्याच कारणास्तव 2 धावा अगदी सहज परिपूर्ण होतात. दोघांनी स्कोर कार्ड जाऊन पोचलाय 6 या अंकावर. सिक्स रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला. दिलीप. इथून दिलीप चुकी करतायत. हो हो दिलीप सारखा एक अनुभवी क्षेत्ररक्षक त्याच्या हातून झालंय चुकी आणि धावफलका धावा आहेत एकदम 2च्या मदतीनं 8 या अंकावर. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावर. एक सोपासा झेल होता. गोलंदाज पुढील बॉल. पुढे एकदा मिस टाइम स्ट्रोक होतोय. हो 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 इथून झेल टिपण्याची संधी होती. गगनचुंबी फटका पाहायला मिळाला होता आणि 2 धावा अंकित केल्या जातील. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 10 या अंकावर. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मागच्या 3 बॉलवर 2-2 धावा येत आहेत. 2 वेळा संधी आली होती झेल टिपण्याची. धावफलकार धावा आहेत आपण पाहत आहेत 10 या अंकावर. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ. पुन्हा एकदा उडवला गेलाय आणि यावेळेस अकोट टप्प्याला खरपूस समाचार घेतलाय षटकार. धावफलका धाव्यात 5 बॉल झाल्यात. शेवटचा बॉल असेल. धावफलका धाव्यात 16 धावा. शेवटचा बॉल 16 धावा. बघा याचा झेल सुटला होता अभय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथून अंकुशला परतावा लागेल. 2 षटकाची समाप्ती. स्कोर काढा धावा 17. 3 गडी बाद. तब्बल 3 गडी बाद झाल्यात. 3 विकेटचं पतन. सचिन नवीन फलंदाज आणि गोलंदाज मार्कवर शरद आलाय. अभयचा झेल सुटला त्यानंतर धाबांचा पाऊस जरूर पाहायला मिळालाय. दिलीपच्या हातातनं तो झेल सुटला होता. त्यानंतर अगदी मिड ऑफ मध्येही तो एक झेल आला होता. पहिला बॉल दिशाहीन. पंच दर्शवतात वाईट बॉल. धावा संख्या जाऊन पोचले 18 या अंकावर. 18 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम बॅटिंग करताना जय हनुमान वाडीव बी संघ आपण पाहत आहेत. पुढील बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू होईल फरार. चौकारांकरिता 4 धावा. च्या माध्यमातून आपण पाहायला मिळाला फ्री हिटचा बॉल. फुलकर धावा 23 रन 23. फ्री हिटचा बॉल. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. इथून धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. विकेट क्रमांक 4. धाव फुलकर धावा 24-24. बॉल शरद कुलने मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत झेल खाली, परंतु चेंडूने गाठला अगदी आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता षटकार. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. सौरभ आहे तो नवीन फलंदाज. धावफलकार धावा आहेत 30 रन्स. 23 धावा धावफलकार कंप्लीट केल्या गेल्यात. अभयने चांगली बॅटिंग केली. त्याचा झेल सुटला होता. त्यानंतर 2 षटकार आणखीन त्यामध्ये पाहायला मिळाले. 30 रन्स. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहत आहेत. एकामागून एक विकेट जरूर पाहायला मिळत. 20 धावांचा झंझावत पाहायला मिळाला. अभय 2 षटकार त्यामध्ये जरूर पाहू शकलात. नवीन फलंदाज मॅनाच्या आतमध्ये आलाय सौरभ. षटक क्रमांक 3. पुढील बॉल कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. पंच बलट्यात व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31-31 या अंकावर. 31 धावा धावफलकर आहेत. जीवदानी वाळूत आपण टीम पाहतायत. प्रथम क्षेत्ररक्षण करताना चेअरमन वाडीव बी संघ प्रथम बॅटिंग करताना. धावफलकर धावा 31-31. 31 धावा 4 गडी बाद. पुन्हा एकदा उडवलाय आणि चेंडूला मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, परंतु इथून 6 धावा मिळतील आणि या 6 धावनिशी स्कोर काढला 37-37. पाहू शकतात प्रयत्न चांगला केला होता, परंतु अगदी सीमा रेषा लगत होता आणि बॅलन्स त्या बाजूला अगदी गेला आणि षटकार. पुढील बॉल इथून धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. शेवटचा बॉल. धावफलकर धावा 37-37. काही आवश्यकता नव्हती इथून सॅक्रिफाईस करण्यासाठी, कारण एक षटकार आला होता, फक्त एक डॉट बॉल आला होता. इथून एक धाव मिळेल लेगबायच्या स्वरूपात. धावफलकर धावा 38. 39चं लक्ष असेल. 13च्या सरासरीने
39 धावा उभ्या करायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. सिद्धिविनायक आणि दुसरी कोणती आहे? चला पेनंट टीमचं कॅप्टन आणि सिद्धिविनायक दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावतोय सुरुवात. मिड विकेट एक गाऊ कॉर्नर लॉंगॉनचा परिक्षेत्रक आपण पाहत आहेत. एक वाईडिश लॉंग आपण एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावतोय सुरुवात. हो 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 यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्टच्या माध्यमातून अमितला तंबूच्या असलेला परतना गॉन.
तो पहिल्या बॉलवर त्रिफलाचित केला गेला. अमितला माघारी परतवलंय. पुन्हा एकदा अमित गुंड मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. इथून चांगले बॅटिंग करावी लागेल त्यांना. आता 17 चेंडू आहेत, 39ची आवश्यकता. पहिल्या बॉलवर विकेट परिपूर्ण केला गेलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालंय. अंकुश एक वेगवान गोलंदाज आपण पाहतात. मार्कवर सॉफ्ट रायडरने खेळण्याचा प्रयत्न. एकदम बैल एकेरीने स्कोर कार्ड. एक धाव स्कोरबोर्डवर लागली जात आहे. पहिली धाव परिपूर्ण केली गेलंय. 2 बॉलच्या अगदी समाप्त केली. स्कोर कार्ड धाव आहेत. एक गडी बाद. पुढील बॉल बॅटची एज जरूर लागली गेलाय. विकेट क्रमांक 2. दोन्ही सलामीर अगदी स्वस्तामध्ये बाद झाल्यात. एक या धावसंख्येवर 2 गडी बाद गॉन. दोन्ही सलामीर अगदी स्वस्तामध्ये 0 मध्ये बाद झाल्यात. दोन्ही पर्यंत एकी धाव काढता आली नाहीये. अमित गुंडाच्या नावावर एक सिंगल मिळेल. पेनन संघाने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच असेल. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धाव आहेत फक्त 1-2 गडी बाद. अंकुशने चांगली गोलंदाजी केलंय. धाव फलकात धाव आहेत 1-2 गडी बाद. पुढील बॉल. हो चांगल्या लाईन त्यात लेन्सने गोलंदाजी करतोय अंकुश. 13ची सरासरी प्रतिषटक आणि 4 बॉलच्या अगदी समाप्त केली. फक्त 1 धाव खर्च केली गेले. 1 धाव स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक पहिले सध्या मार्गस्थ आपण पाहतायत. वेगवान चेंडू डॉट बॉल येतोय. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली गेले. स्कोर कार्ड धाव आहे 1-2 गडी बाद. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी अंकुश करतोय. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. विकेट क्रमांक 3. षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाची अगदी समाप्ती केली. फक्त 1 धाव 3 गडी बाद. अनिश आलाय नवीन फलंदाज. बारा चेंडू आहेत. 38 धावांचं लक्ष समोर असेल. पहिल्या षटकामध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली. 3 विकेट. 1 धाव फक्त खर्च केली गेली. आता जबाबदारी असेल ते अमित गुंड यांच्या खांद्यावर. दुसऱ्या बाजूने अनिश आपण पाहत आहेत. अनिश 12 चेंडू 38 लक्ष समोर. मार्क गोलंदाज शैलेश. पुन्हा एकदा बॅटची एज लागली गेलाय. सुंदर झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 4 आपण पाहतायत. चौथा धक्का लागलाय. 1 या धावसंख्येवर गॉन.
जीवदानी वळतला अगदी बॅकफुटला जाताना पाहायला मिळालाय. 4 गडी बाद झाल्यात आणि फक्त धाव संख्या 1. वेगवान चेंडू ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, एकदा मैल लवंगाचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि चुकीच्या एंडिंगला थ्रो केला गेलाय. 2 धावा मिळतील. धाव फलका धावा पोचल्या 3 या अंकावर. 3 गडी बाद, 4 विकेटचं पतन झालंय. फक्त 3 धावा धावफलकार आहेत. 36ची अजूनही आवश्यकता असेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड बदलले 5 या अंकावर. 34 धाब्यांची आवश्यकता असेल. चौकार षटकार मारावे लागतील. येणारे 9 बॉल, 5 धावा धावफलकावर. 9 चेंडू आणि 34ची गरज. पुढील बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलकार धाबा 6. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. 9 चेंडू 33ची गरज. म्हणजे या 2 मध्ये 2 षटकार तरी यायला हवे 3 बॉल मध्ये, तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली, सुंदर झेल परिपूर्ण होतोय. विकेट क्रमांक 5 आणि धावफलका धाबा 6. जणू काही कबड्डीचा स्कोर आपण पाहतोय की काय, 6 आणि 7. रोहन मैदानच्या आतमध्ये जातोय. धावफलका धाबा 6. तब्बल 5 धक्के लागल्यात. बघा चांगला कॅमेरा वर्क आपण पाहतायत. अगदी 10x क्लिअर आपण पाहू शकता. तुषार कुर्लेच्या माध्यमातून चांगला कॅमेरा वर्क करतायत. धावफलका धाबा 6 आणि 5 गडी. आता अडचणी वाढल्या जातात ताई जीवदानी या टीमच्या, कारण एकामागून एक धक्के दिले जात आहेत आणि धावफलकार फक्त धाबा 6. 33ची जुनी आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. धावफलकार फक्त 6 धावा. येणारी 6 चेंडू 33ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच असेल. एका बाजूने पेनन संघ असेल, दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक कंद्रेपुरे संघ. अभय ज्याने चांगली बॅटिंग केली होती. 20 धावांचं झंझावत राहिलं होतं. 6 बॉल 33ची आवश्यकता. पुन्हा एकदा विकेट क्रमांक अगदी 6. आता फक्त या मॅच औपचारिकता राहिलंय. एकामागून एक धक्के दिले जातात. अर्धा संघ गारद झालाय. 6 धावसंख्येवर 6 विकेट. आता फक्त 5 बॉल आहेत. 33ची गरज. नेक्स्ट मॅच पेनन विपक्ष कांद्रेपुरे टीम. अभयने चांगली सुरुवात केली. पहिल्या बॉलवर विकेट्स परिपूर्ण केला गेलाय. 5 चेंडूचं काही शेष आहे. 33ची गरज. धावफलका धावा 6. 6 गडी बाद.
शेवटचे 4 चेंडू असतील आता फक्त औपचारिकता राहिले या मॅचची. पुढील बॉल धावफलका धावा 6 गडी बाद. एकदा मैल धावफलका धावा 7. शेवटचे 3 चेंडू. चला क्षेत्ररक्षण करा टीम लगेच रेडी असेल. पेनन विपक्ष कांद्रेपुरे सिद्धिविनायक असा नेक्स्ट मॅच. पहिला चौकाराला या इनिंगचा धावफलका धावा आहेत 11. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढील बॉल धावफलका धावा 11. पुन्हा एकदा या बॉलवर आणखीन एक चौकार मिळेल का. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय चौकारांकरिता. 2 चौकार मागच्या 2 बॉलवर पाहायला मिळाल्यात. 15 रन शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. धावफलका धावात 15. वेल प्लेड अभिनंदन असेल जयनमान वाढीव संघ अँड हार्ड लक असेल जीवदानी वाळूतराव संघ. चला नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण तरी सजवून घ्या.